नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, बनगाडाच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे, त्याचबरोबर उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यात काय बदल केला आहे का, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.705 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2930.03 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 104.52 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा 1157.22 दशलक्ष घनमीटर म्हणजे 40.86 TMC. टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा उजनी धरण जवळपास 0.5% कमी झालेलं आहे. काल सकाळी 76.98% असणारं धरण आज सकाळी 76.27% एवढं कमी झालेलं आहे. म्हणजेच आता सध्याला दौंडच्या विसर्गामध्येही बदल झाला आहे. रात्री 12 वाजता 15,234 क्युसेकचा असणारा विसर्ग सकाळी 6 पर्यंत 13,353 वर आलेला आहे आणि बनगार्डनचा विसर्ग हा 6,592 एवढा कमी झालेला असल्यामुळं उजनी धरणात येणारं पाणी आणि सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये तफावत पडत असल्यामुळे उजनी धरणातला पाणीसाठा कमी होताना दिसतोय. आणि संध्याकाळपर्यंत आणखी अर्धा पाऊण टक्के पाणी कमी झालेलं दिसेल, कारण सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 25,000 क्युसेकचा विसर्ग, पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग असा 26,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तर बोगद्यातून 400 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. कालवा आणखी वाढवला नाही, वाढवण्याची गरज आहे, कारण नदीतून पाणी सोडण्यापेक्षा कालव्यातून पाणी सोडून ठिकठिकाणची तळी तलाव भरून घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं शेतीची पिकं वाळून चालली आहेत, सुकू लागली आहेत. त्यामुळं कालव्यातून, बोगद्यातून, सिनामाडा उपसा सिंचनमधून पाणी सोडून ज्या त्या ठिकाणची तळी तलाव भरून घेणं गरजेचं आहे. परंतु प्रशासन असं का करत नाही, हे एक कोड आहे. तसं पाहिलं तर कॅनलमधून पाणी बंद करून 1 महिना 1.5 महिना झाला असेल, त्यानंतर एवढं काही अडचणीची कारण नाही, कारण आणि कॅनलमधील पाणी आणखी थोडंसं आहेच, आटलेलं नाही, पूर्णपणे कोरडा पडलेला नाही. त्यामुळं फुटण्याची भीती सध्याला तर नाही. परंतु आता कॅनलमधून, बोगद्यामधून, सिनामाडाचे उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, सर्व योजना चालू करून पुढील 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या योजना पूर्णपणे 100% भरून घेणं गरजेचं आहे. असं केलं तरच उजनीवरचा पुढील वर्षी येणारा ताण कमी होईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.